हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू श्रीशाज होममेड केक्स. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत एक मँगो केक. सिम्पल डिझाईन आहे, छान आहे आणि अगदी बेकरीत मिळतो तसा आहे. एकदम बेकरी स्टाईलमध्ये बनवलेला आहे. खूप सिम्पल आणि सोबर अशी डिझाईन आहे. तुम्हालाही नक्की आवडेल. तर मग चला आपण सुरुवात करूया. यासाठी मी घेतला आहे एक व्हॅनिला स्पंज आणि नेहमीप्रमाणे मी तो 3 लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे. फ्रेंड्स, मी आतापर्यंत भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तो कसा कट करायचा, कसं लेअरिंग करायचं, कशी क्रीम लावायची, हे मी ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता हा सेकंड लेअर करून घेतलेला आहे आणि सेकंड लेअर झाल्यानंतर मी साईडलाही क्रीम लावून घेतली. साईडला क्रीम लावल्यामुळे काय होतं की आपला हा केक जो आहे तो क्रॉस नाही होते आणि लेअरिंग प्रॉपर होतं. आणि अशा प्रकारे मी आता तिसरा लेअर करून घेते. इथे माझा तिसरा पण लेअर करून झालेला आहे आणि याला मी असं क्रमकोट करून घेतलेलं आहे. क्रमकोट केल्याचा फायदा काय होतो की त्याचे जे क्रम्स आहेत, स्पंजचे जे क्रम्स असतात ते बाहेर येत नाही आणि आपल्या फायनल फिनिशिंगमध्ये ते दिसत नाही. अशा प्रकारे माझा फायनल झालेला आहे आणि याला मी येलो कलरची बॉर्डर करून घेतलेली आहे आणि वरती टॉपला मला थोडंसं शेडिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे येलो क्रीम आणि थोडीशी व्हाईट क्रीम असं दोन्ही म्हणून मी कॉम्बिनेशन करून ते शेडिंग केले. खूप सुंदर दिसते शेडिंग आणि त्यावर मी येलो रोजेट काढणार आहे. खूप सिंपल आहे पण खूप सुंदर वाटते, खूप अट्रॅक्टिव्ह वाटतंय. अगदी बेकरीतून आणल्यासारखं वाटतंय हा केक. खूप छान वाटतंय. न्यूट्रल जेलने एक नाव टाकून घेते आणि नाव टाकून झाल्यावर ती साईडला मी छोटे छोटे हार्ट्स काढलेत आणि त्याच जेलने मी त्या रोजेट्सवरती रेड कलरचे चेरीसारखे अशी डिझाईन काढणार आहे. छान दिसतंय, आपण बघू शकता. अगदी सिंपल सोबर असा हा केक आहे पण खूप छान दिसतोय, खूप अट्रॅक्टिव्ह दिसतोय, अगदी बेकरी स्टाईल. तुम्हाला नक्की आवडला असेल तर आत्ताच माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.